रावेर शहरामध्ये येणारे गणेश उत्सव आणि ईद मुलांच्या निमित्ताने शांतता कमिटी मीटिंग आता घेण्यात आलेलं आहे। शांतता कमिटी मीटिंगमध्ये आपला पोलीस अधिकारी असो, CO, तहसीलदार, MSCBचे अधिकारी आणि आणखीन संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळाचा पदाधिकारी आणि आणखीन इकडचा जे प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते। त्याच्यापैकी नागरिकांपैकी म्हणजे काही लोकांनी प्रबोधन केलेलं आहे शांतता ठेवण्यासाठी आणि त्यांना स्वतःहून सांगितलं की वेळेचं मर्यादा जे काही 12 वाजताचं आहे, 5वा, 7वा आणि 11वा दिवशी वेळेची मर्यादा जेवढं आहे तेवढंच वेळामध्ये मिरवणूक काढणार आहे आणि विसर्जन करणार आहे अशा त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे। लोकांना दुसरं भक्ती आणि श्रद्धांनी पूर्ण गणेशोत्सव साजरा करणार आहे, दुसऱ्यांना दुभवणार आहे अशा कोणत्याही गोष्टी करणार नाही अशा स्वतःहून त्यांनी पुढे येऊन सांगण्यात आलेलं आहे। आम्ही DJच्या बद्दल त्यांना सांगितलेलं आहे, DJ कोणी वापरू नये म्हणून, POPचा मूर्ती कोणी बनवू नये म्हणून अशा देखील आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे। आणि जे काही पोलिसांनी जे काही सूचना देत आहेत ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी। आणि यावर्षी आपण एक खिडकी योजना तयार केलेलं आहे तर रावेरमध्ये आणि त्याच्यामध्ये पूर्ण 5 वर्षाची परमिशन भेटत आहेत, त्याच्या देखील आम्ही सर्वांना माहिती देण्यात आलेलं आहे। सर्व मिळून त्यांना जे काही समस्या देखील त्यांनी मांडलेल्या आहे, म्हणजे समस्यामध्ये त्यांचा अखंडित मिरवणूक पूर्णपणे अखंडित राहावे त्याच्यासाठी काय करता येईल आणि टाईमवर संपवण्यासाठी काय करता येईल आणि आणखीन काही विषय MSCBचा आणि काही नगरपालिका संबंधित समस्या त्यांनी मांडलेलं आहे। संबंधित अधिकारी त्याच्यावरती योग्य तो कारवाई करत आहेत। काही ठिकाणी काही मंडळ रोडवरती ठेवत आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिकच्या कोंडी होत आहेत अशा काही लोकांनी मांडलं होतं आणि त्याच्याबद्दल संबंधित PIला आम्ही सूचना दिलेल्या आहे। PI आणि संबंधित मंडळासोबत त्यांनी मीटिंग घेऊन ट्रॅफिकचं कोंडी कसं कमी करता येईल त्याच्याबद्दल आम्ही नियोजन तयार करतो। पोलीस प्रशासनातर्फे काय आव्हान असेल सर? पोलीस प्रशासनातर्फे काय आव्हान असेल? प्रशासनातर्फे आम्ही ते सांगितलं, जे काही आम्ही सूचना देत आहे सर्व लोकांनी सूचना पालन करावी। वेळेवरती विसर्जनाचं वेळ मर्यादा तुम्ही पालन करावी आणि विसर्जनाचं असं एक चांगलं वातावरण तयार करा जेणेकरून तिथं महिला आणि मुलं देखील सहभाग होऊ शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात। भक्ती आणि श्रद्धाने तुम्ही सर्व लोकांनी सादर करावी। दुसऱ्या लोकांना कोणत्याही दुकानाचे कोणतंही कार्य तुम्ही कोणी करू नये असं आवाहन करतो।